तर प्रवीण गांधी सरांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. वंदे मातरमनी मला वाटतं शहाजने सरांनी सुरुवात केली होती. आपण वंदे मातरम पहिल्यांदा म्हणतो आणि त्याच्यानंतर माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मंचावर उपस्थित सगळे ज्येष्ठच आहेत इथे. मला बघा सगळे बघितल्यावर मला वाटलं आपण इथे खूपच कनिष्ठ आहोत आणि मला इथे का बोलावलं असावं ह्याचा मी स्वतःशीच विचार करायला लागलो की नक्की मी काय क्रांतीवीर वगैरे आहे का, तर नाही आहे. मग मला इथे का बोलावलं गेलं असेल, तर ती जी क्रांतीची राष्ट्रभक्तीची भावना आहे ती माझ्यातसुद्धा परत कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे असं कदाचित आयोजककर्त्यांचं म्हणणं असावं. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलावलं असावं. सर्वप्रथम मी मामा ठाकूर साहेब जे स्वागतात जे यावर्षीचे संमेलनाध्यक्ष आहेत ते देशभक्ती कोशकार चंद्रकांत शहाजने, त्याच्यानंतर ब्रिगेडियर साहेब बोधे, साहित्यिका चंद्ररेखाताई, त्याच्यानंतर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील. त्यांचं नाव मला वाटतं विजयासाठी गेलं आहे ना, आता नोबेलसाठी पण नाव कोणाचं गेलं आहे, नाव गेलेलं आहे. आय विल बी व्हेरी हॅपी जर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तर. त्या मला वाटतं दुसऱ्या असतील बहुतेक भारतातल्या. पहिले आपले जुने CV रामन मला फक्त माहिती आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि रवींद्रनाथ टागोरांना मिळालं होतं. पण साहित्यामध्ये मला वाटतं त्यांचं नाव जर आलं तर निश्चितच महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे. मुख्य म्हणजे त्यांचे दोन्हीकडे संबंध आहेत, गुजरातमध्ये पण आहेत महाराष्ट्रामध्ये पण आहेत. तर त्याच्यामुळे दोघेजण याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील बहुतेक बक्षीस मिळाल्यानंतर की हे नाही हा तो अमारी जे आहे हे म्हणतील नाही त्या तर आमच्या आहेत असं होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बुके साहेब इथे सहधर्मादाय आयुक्त ज्यांनी न्यायालयीन बाजू उत्तम प्रकारे खेळकर प्रकारे मांडली. मला खरं आश्चर्य वाटते की एखादा न्यायाधीश एवढा खेळकर कसा काय असू शकतो, कारण ह्या सगळ्या व्यक्ती अशा चौकोनी चेहऱ्याच्या असतात आणि गेल्यानंतर म्हणा मला नुसतं जरी विचारलं तुझं नाव काय तरी माझी 2 मिनटं ततपप होते, अरेच्या माझं नाव नक्की काय आहे म्हणून. इतकी यांची दहशत असते. ते म्हणत नाहीत पण त्या खुर्चीत बसल्यानंतर आणि समोरचा जो राजदंड असतो ना तो राजदंड बघितला कीच माणसाला भीती वाटते. आणि जो प्रामाणिक मनुष्य आहे ज्याच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे तो नक्कीच घाबरून जातो, बावरून जातो. मित्रांनो, मला इथे आज जे बोलावलं ते माझे शाळेतले सहकारी. त्यांनी सांगितलं आम्ही एका बेंचवरच बसायचो, फक्त बसायचो. पण हा मुलगा 12 किलोमीटर रोज सायकलवरनं येत असे वावशी रोज 12 किलोमीटर यायचं आणि 12 किलोमीटर जायचं. एवढं करून सदैव हसतमुख असणारा माझा मित्र. आणि त्यांनी नंतर जे काय कार्य केले ते मी बघितलं. त्या म्हणलं अरे आपण कुठंतरी ठीक आहे CA वगैरे झालो, नोकरी केली, अमुक केलं तमुक केलं, पण ह्याने एक वेगळाच वसा हातात घेतला आणि ते राष्ट्रभक्तीला स्वतःसाठी वाहून घेतलं. आणि हे करता करता देशभक्ती कोशकार म्हणून प्रसिद्धी पावले. पाहिजे तेवढी त्यांना भारतात प्रसिद्धी मिळाली असं मला तरी दिसत नाही अजून. आता इथे जे मान्यवर उपस्थित आहे जसं बुके साहेबांनी सांगितलं की हे सगळे राष्ट्रप्रेमाने राष्ट्रभक्तीने ओतप्रोत वाहिलेले लोक आहेत आणि म्हणून इथे गणसंख्या एवढीच आहे. अशीच गणसंख्या प्रत्येक ठिकाणी याच्याहून भरभरून व्हायला पाहिजे की ज्याच्याने हा जनसमुदाय हा जनसागर मोठा होत जाईल. त्यांनी नुसतं क्रांतिकारकांचे पत्ते मिळवणं किंवा फोटो मिळवणं किंवा त्यांची माहिती मिळवणं एवढ्यावर ते थांबले नाही आहेत. तर त्याच्यानंतर त्यांनी आंबेडकर आणि त्याचप्रमाणे हेडगेवार यांच्यावर त्यांनी ओव्यांच्या रूपाने 2 मोठे ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. हे खरंच कौतुकास्पद आहे. कुठेतरी आतमध्ये आध्यात्मिक भावना किंवा संत प्रवृत्ती ही या माणसामध्ये आहे ह्याची मला ह्याच्यानंतर जाणीव झालेली आहे. त्याचप्रमाणे तो निसर्गप्रेमी आहे. त्याने आधीच सांगितलं की वृक्ष लागवड, संवर्धन आणि पर्यावरण हे त्याच्या आवडीचे विषय आहेत आणि त्याच्या हिशोबातनं तो कुठल्या झाडापासून किंवा कुठल्या फळांपासून, कुठल्या फुलांपासून, कुठल्या बीजापासून काय करता येईल का, ह्याचा आपल्याला औषधी उपयोग काय करेल का, ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कारण माझे आत्याचे मिस्टर जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांच्याकडून त्यांनी मला वाटतं बेलाच्या पानांचा काहीतरी रस वगैरे देऊन तो कर्करोगावर प्रयोग करत होता त्यांच्यावरसुद्धा. आणि स्वतः येऊन निस्वार्थीपणे मला फक्त फोन केला की नाही प्रवीण तुझी आत्या कुठे असते पुण्यात तेवढं सांग. पुण्याशी माझा फारसा संबंध नव्हता. मी पुण्यात फक्त 4 वर्षाचं होते त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो आणि कायम माझं वास्तव्य मुंबईला असतं. त्यामुळे मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटले की अरेच्या पुणेकरांनी मुंबईकरांना बोलावलं आहे म्हणजे काय. तर पुण्याशी पुन्हा एकदा संबंध कॉस्मॉस बँकेमुळे जुळून आला आणि कॉस्मॉस बँकेमध्ये मी वारंवार येत असल्यामुळे कदाचित चंद्रकांतनी मनावर घेतलं की नाही आपण प्रवीणला बोलावलं पाहिजे.
हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. 948 दिवस सतत प्रवास करणं ही तेवढी साधी गोष्ट नाही. मी पुणे मुंबई 2-4 वेळा की मला वाटतं अरे खूप झालं, आता आपण फक्त व्हिडिओवरनं कॉन्फरन्स अटेंड करूया. पण हा माझा मित्र प्रत्येक शाळेमध्ये जातो, तिथल्या अडचणींमध्ये ज्या काय असतील तिथे तो थांबतो, त्या विद्यार्थ्यांच्या मनात तो राष्ट्रभक्ती भरवतो, रुजवतो. हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी दशा हीच सर्वात उत्तम असते की ज्यावेळेस तुम्ही सांगू शकता की नक्की काय. आणि विद्यार्थ्यांचं मन असतं, विद्यार्थ्यांचं ब्रेन असतो, हा तुमचं वेट सिमेंटसारखा असतो. त्यावेळेस त्यांच्यावर जे तुम्ही बिंबवता ते कायम बसलेलं असतं त्यांच्या मनात. आणि तीच खरी पहिली फळी आहे की ज्याच्यावर आपण चांगले संस्कार केले, चांगलं संस्कारक्षम मन जर घडवलं तर नक्कीच हा राष्ट्रभक्तीचा वसा हे विद्यार्थी पुढे नेऊन जातील. इथे विद्यार्थी म्हणून मला बसलेले दिसत, मला खूप आनंद झाला की इथे विद्यार्थीसुद्धा, मला पहिल्यांदा वाटलं सगळे बहुतेक सिनियर सिटीजन्स आलेले असतील, पण इथे विद्यार्थीसुद्धा मला दिसत आहेत. हे खरंच कौतुकाची बाब आहे. याचा उपक्रम जो आहे, या उपक्रमाला मला बँकर म्हणून आय एम नॉट शुअर, आमच्याकडनं काही त्याच्याशी संबंध नाही, पण लोकमान्य मल्टीपर्पजनी खूपच मोठी त्यांना मदत केलेली आहे. आणि त्याच्या बेसिसवर देशभक्तिकार आणि आमचे स्वातंत्र्य सैनिक असलेले मामा ठाकूर यांचं त्यांना खूपच मदत झालेली आहे. म्हणून मी तुमचे देखील आभार मानतो मामा. त्याच्यानंतर मुख्य सांगायचं झालं इथे तर की ह्या कार्यक्रमामध्ये मी इथे काय करू शकतो. बुके साहेबांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रभक्ती म्हणजे काय, तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे करा, तीच खरी राष्ट्रभक्ती आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करायची जरूर नाही आहे. मी इथे एवढंच सांगेन की त्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला काय बॉर्डरवर काम करणारे आमचे जे बोधे साहेबांसारखे लोक आहेच आहेत, ते ब्रिगेडियर उभे आहेत, पण अंतर्गत जी इंटरनल पेरिफेरी असते त्याच्यामधली जी भांडणं आहेत ती भांडणं आपण मिटवली पाहिजेत. कारण बंद मुठ्ठी लाखी खुल गई तो खाकी असं म्हणतात. तर त्याच्यामुळे तुम्ही अंतर्गत भांडणं आपापसात सामोपचाराने जर सोडवलीत तर त्याच्यानी निश्चितच राष्ट्र एका वेगळ्या दिशेला जाईल. एक प्रगती आपली सगळ्यांची होऊ शकते. भारत महासत्ता नक्कीच आहे, आता हळूहळू ती त्या प्रगती करते, पण ही महासत्ता पहिला नंबर टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. तुम्ही एकदा प्रथम क्रमांक मिळवलात की त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला ध्यास पाहिजे, सतत मनन चिंतन त्याचंच असलं पाहिजे की मी तिथे कसा राहीन, मी सर्वोत्कृष्ट महासत्ता म्हणून कसा टिकून राहीन. आणि हे ज्यांनी केलं ते राष्ट्र सर्वात संपन्न राष्ट्र होऊ शकतं. त्या दृष्टीने सरकारसुद्धा प्रयत्नशील आहेच आहेत. पण सरकार आमच्यासाठी काय करतं ह्याच्यापेक्षा मी स्वतःसाठी काय केलं ह्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर आपोआपच सरकार काय करतं ह्याची तुम्हाला माहिती मिळेल. सरकार म्हणजे तरी कोण हो, तुम्ही आम्ही निवडून दिलेले. ऑफकोर्स जे मतदानाच्या दिवशी नव्हते त्यांना हक्क नाही आहे बोलायचं, त्यांनी सांगितलं मगाशी, तर बाकीच्यांनी आपण निवडून दिलेलं आहे सरकार असतं आणि ते खरोखरच त्या दृष्टीने प्रगती करतोय. आज आपण युद्धनौकासुद्धा आपण बनवलेली आणि युद्धनौका परवाच त्यांनी अर्पण केली. गोव्याच्या नावाने मला एक युद्धनौका परवा अर्पण झालेली आहे देशासाठी. ते खूप मोठं कार्य आहे, खूप मोठं कार्य सरकार करतच आहे. त्याच्यामध्ये शृंखला हा शब्द आहे जो सहकाराच्या दृष्टीने, सहकार से समृद्धी, जर आपण एकमेकांना सहकार केला तर त्याच्यातनं नक्कीच समृद्धी मिळते. मला चांगलं आठवतं आहे आमच्याकडे पेणला हायस्कूलच्या बाजूला डोंगर आहे, त्या डोंगरावरची बरीचशी झाडं मरून गेली होती. आमच्या शिक्षकांनी त्यावेळेस आमच्या मनात रुजवली की प्रत्येकाने एक डबा घेऊन यायचा आणि तो डबा एकाने भरायचा, अशी लाईन लावलेली होती आणि प्रत्येक झाडाला पाणी घालायचं. आज जर तुम्ही जाऊन बघाल तर ती परत तेवढीच हिरवाईनी तिथे डोंगरी सजलेली आहे. ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याच्यातनं सहकार्याचं महत्त्व कळतं. आणि हेच महत्त्व जर तुम्ही जपलत आणि हीच जर राष्ट्रभक्ती मनात बाळगलीत तर नक्कीच आपलं राष्ट्र हे कायम एक महासत्ता म्हणून राहील. आपण मला इथे बोलावलंत आणि मला इथे बोलण्याची संधी दिलीत, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टला खूप शुभेच्छा माझ्याकडून. नंतर मी विचारलं कर्नाळा हे नाव कुठनं आलं असावं, तर चंद्रकांत रायगड जिल्ह्यातलं आहे आणि मी नेहमी ते कर्नाळा किल्ल्यावरनं आम्ही पुढे जातो, त्यामुळे तिथे कदाचित ह्याच्या मनात ती जो जागृत झाली असावी की कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, तिथनं नाव आलं असावं. पुढे लगेच शिरढोणला तिथे स्वातंत्र्य वासुदेव बळवंत फडकेंचं स्मारक आहे. कदाचित ह्या दोन गोष्टींनी ह्याला नाव त्यांना सुचलं असावं असं माझा विचार होता. आय एम नॉट शुअर की हे कशामुळे झालं असावं. पण पुन्हा एकदा ह्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि ह्या सगळ्यांच्या मागे त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत. एक कार्य करायला माणूस घरातनं बाहेर पडला की त्याच्यामागे त्यांच्या ज्या पत्नी असतात त्यांचं कार्य जास्त महत्त्वाचं असतं. त्यांनी त्यांचं कार्य देखील व्यवस्थितपणे सांभाळलं आहे. त्यामुळे मिसेस शाहस्तींचं सुद्धा मी इथे अभिनंदन करतो. आपण इथे बोलावलं, ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.